आता हरण्याला धुण्यापासून ती सगळी कामं तुम्ही करता आम्हाला कळलंय. हो करतो. आणि काय हरण्याविषयी काय सांगताल, किंवा हरण्या ज्यावेळेस हिंद केसरी झाला पहिला फोन आला तुम्हाला कळालं त्यावेळेस काय नाही, आम्ही तर लाईव्हच पाहत होतो हा, सगळं. हा. आणि ज्यावेळेस सेमीला गाडीचा सामना झाला त्यावेळेस आम्हाला वाटलं नक्की काय होईल सांगू शकत नाही, हा. पण नंतर व्हिडिओवर स्क्रीनशॉट पाठवल्यावर आम्हाला कळलं की आपलाच निकाल आहे. मग नंतर आम्ही नाही कोणाला फोन केले. नंतर मग आम्ही निकाल ऐकल्यावर मग सगळे आनंदितच झाले सगळे. हिंद केसरी हिंद झाला. केसरी झालं, केसरी झालं. म्हणजे सगळ्यांना अभिमान आहे, गावाला पण आपल्या घरातल्यांना पण. दादाला पहिली बैल आणला त्यावेळेस सगळी बोलत होती कशाला असं ना तसं वगैरे, हा काही चांगला आहे वायफट का, नाद आहे. वायफट नाद आहे. पण आता आहे सगळी व्यवस्थित, नाही का, म्हणजे सगळी अभिमानाने सांगतात. सुरुवातीला सगळी ओढत हा. असतात, पण सुखाच आता अभिमानाने सांगतात सगळे. आलोय माहितीये का, हा कशासाठी आलोय? मुलाखत घ्यायसाठी. हा, कशासाठी मुलाखत घेतोय नक्की? हरणे आहे ना, हा आमच्या अख्ख्या कुटुंबाचा लाडका आहे. हा. आणि आम्ही आहे ना त्याला पोरांनो आणि सांभाळ. आता हा. हरण्यानं तुमच्या फार मोठं काम केलंय. मग हिंद केसरी म्हणजे किताब मिळवला नाही, हा आणि तो अख्ख्या भारतात सगळ्यात मोठा हिंद केसरी पुशेगावचा आहे. हा आणि काय आनंद तुमचा झाला त्या दिवशी? आम्हाला लय आनंद झाला, हा. लय आनंद. मंडळी, आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून म्हणत असतो, बैल पळाला की गावाचं नाव होतं, मालकाचं नाव होतं, देवाचं नाव होतं. आपण आज आलेलो आहे सिंहगड. इतिहास पूर्ण, गड आला पण सिंह गेला, असा हा सिंहगड. आणि या सिंहगडाच्या पायथ्याशी असणारं छोटंसं मोरदरी हे गाव. आणि या मोरदरीच्या गावामध्ये आज इतिहास रचला गेला. या मोरदरीकरांचा हरण्या, या हरण्या बैलानं पुसेगावसारखं हिंद केसरी मैदान, आणि या हिंद केसरी मैदानामध्ये फायनलला राहण्याचा मान मिळवला. या हरण्या बैलाची एक हृदयस्पर्शी संपूर्ण मुलाखत आपण या आपल्या निसर्गाची नाळ यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहे. मुलाखत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी दिलेली घंटी देखील दाबा, म्हणजे येणारे नवनवीन बैलगाडी क्षेत्र आणि शेतकऱ्यांशी रिलेटेड असं व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत जाऊ. मंडळी, जय जवान जय किसान. परवा मैदान झालं पुसेगावचं हिंद केसरी मैदान, आणि या हिंद केसरी मैदानाचा मानकरी आपण आज सिंहगडाच्या माझ्या इकडे या साईडला उजव्या साईडला बघू शकताय. सिंहगडाच्या पायथ्याशी एक ऐतिहासिक असा वारसा लाभलेला सिंहगड, आणि या सिंहगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे मोरदरी, आणि या मोरदरीमध्ये हा हरण्या बैल आहे. हिंद केसरी किताबाचा मानकरी, म्हणजे हिंद केसरी मैदानात फायनल साठी राहिलेला हा हरण्या बैल आहे. एवढी गाडी जबरदस्त पळाली आणि हरण्यानं हिंद केसरीला राहण्याचा किताब मिळवला. एक बैलावरती प्रेम करणारी सगळी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. तर बैल कसा काढला, आज एवढं सिंहगडाच्या पायथ्याला बैल आहे. कुठं हा बैल सिटीत नाही, एकदम खेडेगावात बैल आहे. आणि इतका जबरदस्त बैल घडवून त्यानं अनेक मैदान, तर महाराष्ट्र केसरी फलटण मला आठवणीतलं मैदान, अशी मैदानं गाजवलेली आहे तिने. या हरण्या बैलाची मुलाखत आपण घेण्यासाठी आलेलो आहेत. बैलावरती प्रेम करणारे, तसेच आप्पा वावळ वगैरे तेजा बैलाचे मालक, त्यांचे सगळी मित्रपरिवार आज बैलासाठी, बघा, बैलावरती प्रेम असतं म्हणून इथपर्यंत लोक आलेली आहेत. तर आपण हरण्याची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत. आपल्या बरोबर मालक आहेत, मित्रपरिवार. असा हा बैल कुणाचा एकट्याचा नसून संपूर्ण मित्रपरिवाराचाच बैल आहे. आणि सर्वात महत्वाचं काळूबाई प्रसन्न मोरदरे या नावाने ही गाडी पळते. आपण या बैलाविषयी संपूर्ण इतिहास जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम तुम्हाला हिंद केसरी मैदानाचे आपण किताबाचा मानकरी झाला त्याबद्दल माझ्या चॅनेल तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. काय हरण्या कसा घडला, कुठून घेतला होता, लहानपणापासून काय हरण्याचा इतिहास सांगताल? तसा आम्ही हा बैल आमची खरेदी आहे, आणि आमचा ह्या क्षेत्रात आम्ही नवीनच आहे, आणि या क्षेत्रात आम्ही पहिल्यांदाच हा बैल घेतला ना आम्हाला वस्तू चांगली लागली. ही खरेदी तशी आमची 40गावची, 40गाववरून आम्ही आणला होता बैल. ते आदत असताना आणला होता, एक 12 महिन्याचा खोंड होता. आम्ही असाच व्हिडिओ बघितला आणि आणला. आपल्या इथं घरी एक बिरजा म्हणून बैल होता मित्राचा, त्याच्याबरोबरच फेरे काढले आणि त्याच्यावरती मैदानं चालू झाली आमची आदतची मैदानं. आम्ही ज्या मैदानात जाईन त्या मैदानात आमचा गटपास असायचा. तर काय सेमीला थोडीशी चूक व्हायची आमच्याकडून गाडी सुटायला किंवा पाऊस, आणि घेताना नेमका तो पावसाळ्यात आला आमच्याकडे, त्यामुळं मैदान अशी आमच्या पट्ट्यात पावसाळ्यात जरा चिखलाचे राहणं, त्यामुळं
थोडस इकडे तिकडे व्हायचं, त्यामुळे मार खायची गाडी. पण जाईन त्या मैदानात आम्ही गट पास करायचोच, सेमीला गाडी आमची राहायची. आणि आतापर्यंत जेवढी बैल आम्ही म्हणजे आदत मध्ये त्याला घातली, त्या प्रत्येक बैलाला हा वाढच पळाला. कसं आहे, आता ह्या भागामध्ये बैल नाहीत, हा आपला भाग कोकण भाग पडतोय, जास्त बैल नाहीत किंवा पायऱ्याचा बी विषय, पण तरी पण तुम्ही इथून आपल्या इथे कोंढणपूरचं मैदान पाठीमागे झालं, त्यावेळेस बैल घेतला किंवा कसं? हा, ते कोंढणपूरचं जे मैदान झालं ना, त्याच दिवशी बैल सकाळी आमचा घरी उतरला होता. त्या दिवशीची खरेदी, त्या दिवशी आम्ही मैदानावर नेला, फक्त तिथं मैदानावरून बांधला आणि तिथं काही पळावला बिळावला नव्हता, कारण सकाळी 5 वाजता बैल आमचा घरी उतरला होता. त्यामुळे आम्ही काही पळावला नाही तिथं, फक्त आम्ही मैदानावर नेला होता बैल. आणि पायऱ्याला म्हणजे आता आम्ही इकडं ह्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे थोडासा त्रास झाला आम्हाला. आम्ही टप्प्याटप्प्याने खेळत गेलो, मापातली बैल घालत गेलो आणि बैलाचं गुण ओळखले. बैल लांब पल्ल्याला जास्त पळतो, त्यामुळे आम्ही जास्त करून खालची मैदान खेळण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला तसं यश आलं त्या मैदानामध्ये. आतापर्यंत मैदान अनेक झाली, त्या मैदानात तुम्हाला म्हणजे असा आठवणीचा क्षण हारण्याचा कुठला एखादं मैदान का? आठवणीचा क्षण म्हणलं तर फलटणचं महाराष्ट्र केसरी मैदान. अशी बरीचशीच मैदान आहेत, पण त्यातल्या त्यात फलटणचं महाराष्ट्र केसरी मैदान आम्ही कडनी सेमी पळला होता. कडनी एवढ्या पब्लिक मध्ये कुठलीच गाडी कडनी राहिली नव्हती, त्या मैदानात आम्ही कडनी पळून सेमी पास केला होता आणि फायनल साठी राहिलो होतो. महाराष्ट्र केसरी मैदान आठवणीतली मैदान तशी अजून एक आहे. आम्ही एक आदल्या दिवशी सातारमध्ये एक आदतचं मैदान होतं, त्या आदतच्या मैदानासाठी गेलो होतो. तिथं आम्ही गट काढला आणि सेमीला ते मैदान बंद पडलं, काही कारणास्तव ते मैदान बंद पडलं. आणि दुसऱ्या दिवशी लगेच इथं खंडाळ्यामध्ये आसवली म्हणून गाव आहे, तिथं एक आदतचं मैदान भरलं होतं. तिथं आम्ही 3 फेरे पळून 1 नंबर केला होता दुसऱ्या दिवशी लगेच. वासराला एवढा प्रवास होऊन पण दुसऱ्या दिवशी वासराने जिद्दीने पळाला आणि तिथं 1 नंबर केला, तिथं आमचं नाव राखलं. दादा नमस्ते. नमस्कार. आज मोरदरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय हारण्या बैलामुळं. काय ज्यावेळेस जेव्हा हिंद केसरी परवा दिवशी तुम्ही सेमी काढला, काय आनंद होता? आनंद म्हणजे आता शब्दात सांगता येणार नाही, पण जे नाव आम्हाला आता हारण्याने दिलं किंवा त्या दिवशी हिंद केसरी एवढं म्हणजे नामांकित मैदान आहे ते पुशेगावचं, तो मान एक लय मोठी गोष्ट आहे. तो मान तो पटकावला तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या काही देवीचं गावाचं नाव निघलं, त्याने आजपर्यंत आमचं लय नाव केलंय. त्यामुळे आम्हाला म्हणजे तो आनंद व्यक्तच करू शकत नाही आम्ही असा शब्दात. एवढा आनंद झाला होता. आमची गाडी पण कबाली आणि हारण्याची मी खूप पाहिजे अशी एकदम स्पीड मध्ये गाडी पडली. 2 ड्रायव्हर होते, मोठे ड्रायव्हर हरिश्चंद्रेकर, नितीन ड्रायव्हर वाडेकर, त्यांनी दोघांनी एकदम जीवानी गाडी आणली तिथं. आता बघा, हारण्या मध्यंतरी काळ चालला होता असा हारण्याचा की हारण्या मैदानात दिसत नव्हता, काय कारण किंवा पळ कमी झाला होता असं लोक म्हणत होती, तर याविषयी काय सांगताल? ऍक्च्युली ते पळ कमी नाही झालेला. विषय काय झाला की ज्यावेळेस लंपीचं आता बघा परत एकदा हे आलं होतं खालच्या भागातच, मग लंपीचं हे आलं, त्यामुळे आपण आपल्या बैलाची काळजी घेणं गरजेचं आहे. मैदानं पडत होती, पण आम्ही एक सेफ्टी म्हणून आम्ही मैदान खेळलो नाही आणि 2 महिने बैल घरीच आम्ही बसवून ठेवला. म्हणजे फक्त आपल्या इथल्याच्या इथं व्यायाम देत होतो आम्ही त्याला, फक्त चालवणं वगैरे एवढंच. त्याच्यामुळे आम्ही मैदानावर फक्त दिसलो नाही. त्याच्यानंतर आम्ही लगेच पळशीच्या मैदानावर निघालो. टेस्ट बरोबर गाडी पडली, तिथं आम्ही गट काढला मधून. सीमी कडनी होती, सीमी कडनी काढली, फायनलला गाडी राहिली. तिथं आम्ही 3रा नंबर केला तिथं पळशीच्या मैदानात. म्हणजे असं काय नाही की पळ कमी झाला, पण ते लंपीचं हे चालू असल्यामुळे आम्हीच एक सेफ्टी म्हणून फक्त पळलो नाही की नको आपल्याला रिस्क. आता हारण्यानं एवढं संपूर्ण ह्याच्यात नाव केलंय, संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलंय, बाहेरून किंवा घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया? सगळ्यांना आनंद आणि अभिमान वाटतोय की त्यांनी एवढं नाव केलं, आम्हाला एवढं नाव दिलंय की आज आमच्या ह्या क्षेत्रात नाही. आज आम्ही नवीन असल्यामुळं, पण खरी तर ह्या क्षेत्रात आमची ओळख ही सगळी हरण्यामुळे. जे काय आम्हाला नावलौकिक मिळते किंवा जे काय लोकांचं प्रेम मिळते हे हरण्यामुळे मिळते. या मागं सगळ्या मित्र परिवाराचा, आपल्या गावातल्यांचा असू द्या, मी सगळ्यांचे कष्ट आहे त्यामागं. त्याची बी वैयक्तिक कष्ट आहे की त्यांनी पण त्याचा पळ तेवढा दाखवलाय. आता प्रत्येक जण बैलगाडी क्षेत्रात स्वतःच्या नावानं, स्वतःचं नाव होण्यासाठी गाडी पळवताय. आपण देवीच्या नावानं पळवताय, गावाच्या नावानं. आम्हाला म्हणजे अभिमानच येते आमचा. म्हणजे आमचे ग्रामदैवत जे आहे काळूबाई प्रसन्न, ते आमचा म्हणजे एक मोठं श्रद्धा आहे आमची आणि कायम आम्हाला आशीर्वाद आहेत. आमची गाडी पहिल्यापासून ह्याच नावाने पळते आणि या नावाला आम्हाला यशच आहे.
देवीचं गावाचं नाव निघतंय आम्हाला त्याचाच लय मोठा अभिमान आहे. जसं की तुम्ही मगाशी सांगितलं तसं की हा मग एकट्या कुणाचा बैल नसून हा सगळ्या मित्र परिवाराचा बैल आहे, गावाचा आहे. जेवढे काय सगळे आहेत आपले मित्र परिवार जवळचे सगळेच मालक आहेत म्हणजे. क्षेत्रात नवीन होता, नवीन असताना तुम्ही बाबा पायऱ्याला तर तुम्ही इकडे इतक्या लांब सिंहगडाच्या पायथ्याला आहे, पायऱ्याचं वगैरे बऱ्याच अडचणी सुरुवातीला आल्या असतील किंवा पैशाचं पायऱ्या वैद्य द्यायचा विषय आला असेल. हा, अशा बऱ्याच गोष्टी काढल्यात. आता पायऱ्यासाठी म्हणजे स्टार्टिंगला तर आम्हाला कोणच पैसा देत नव्हतं. ते आम्ही शेवट आमची गपची गाडी, आमचा तुला भावाचा बैल आहे शिवा, तो बैल टाकून आम्ही पळालो. आमची गपचीच गाडी आसवलीच्या मैदानात तिन्ही वेळेस एक एक नंबर केला आम्ही तिथं लगातार. पहिल्या स्टार्टिंगला कोण देत नव्हतं, आम्ही लोकांना वायदे दिलेत पहिल्या. ते म्हणजे ते बोलण्यासारखंच नाही की एकाला अक्षरशः मग 20-20-30 वेळा फोन करून. खरं तर आता आमचं सगळं नियोजनाचं काम जे आहे म्हणजे हरण्याचे पहिल्या आदतपणापासून जे काय बैलाचं नियोजन, पायऱ्याचं नियोजन, ते आमचे बंधू आहेत समीर सोन्याभाऊ लिमन, तेच करतात. तर आता त्यांना खबर मग ही पायऱ्याला आता ते फोन करतात ना, तर ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्त त्यांना विचारा की किती त्रास झालाय पायऱ्याला आणि किती नाही. म्हणजे आम्ही तर डोळ्यांनी बघितले पण स्वतः ते सांगते. बघा कधी कधी पडद्यामागचे हिरो असतात. पाठीमाग सुद्धा मैदान झालेलं, मैदानात आपण माझ्या मते किकवीच्या मैदानामध्ये हारण्याची मुलाखत घेतली होती. दादांना बोलण्याचा फोर्स करत होतो पण बोलायला हे होत नाही, पण खरोखर बैलावरती जीव असणारी माणसं जास्त बोलत नाहीत. काय हरण्याविषयी आता काय शब्द आहेत? ते हिंद केसरी झाला एवढ्या मोठ्या मैदानात, अभिमान आहे ना आम्हाला. इच्छा होती, आता हे मैदान फक्त आम्ही ऐकत होतो लय मोठे, त्याला मान आहे. फर्स्ट टाइम आम्ही गेलो होतो त्या मैदानावर, फर्स्ट टाइम गेलो, आमची गाडी त्या मैदानात राहिली. बरं वाटतंय आम्हाला. त्याची काय किंमत आहे ते आता गुलाल भेटल्यानंतर आम्हाला समजलं. फक्त ऐकत होतो लोकांकडून मोठं मैदान आहे, मान असतो असं तसं, तर राहिलं प्रत्यक्षात समजलं की त्याची किंमत काय आहे. हा, आणि मान काय आहे, किती लोक झगाडतात त्यासाठी. हा, आता एवढी मोठी लोक आहेत, जुनी लोक आहेत, पण आता आम्ही फर्स्ट टाइमच गेलो, फर्स्ट टाइमच आमची गाडी राहिली, समाधान वाटलं आम्हाला. बैलाविषयी काय बोलतात? बैलाविषयी घरचाच आमचा बैल आहे. मला जरा गडबडच होते असा प्रश्न विचारल्यावर एकदम कसं बोलण्यात नाही ना कधी काय, त्यामुळे पहिल्याविषयी प्रश्न विचारा, बैलाविषयी गडबड होती एकदम. बैल म्हणजे लय काळीच आहे का तुम्ही? हा, ते नाही तुम्ही पहिल्याचा प्रश्न विचारा, ते त्याला विचारला होता ना, ते विचारा. ती अडचण मी सांगतो, ज्याचं काम त्यांनीच करावं, नियोजन बाकीच्या गोष्टीच्या नाही आपल्याला जमायचा. काय ज्यावेळेस पायऱ्या करत होता, नवीन बैल होता, उजेडत नव्हता, त्यावेळेस काय अडचणी आल्या? अडचणी आल्या बऱ्याच आम्हाला. बैल मागितले आम्ही बऱ्याच जणांना, पण आपला पण बैल नवीन होता, अंधारात होता बैल. आता मोठ्या लोकांना बैल मागितला की त्यांना कसं आहे, नाव रूपातला बैल लागतो, कोण बी कुणाला असा बैल घालत नाही. म्हणजे लोकांच्या बी काही चुका नाहीयेत. आपण ज्यावेळेस उजेडात आलो त्यावेळेस मग आपल्याला स्वतःहून त्यांचे फोन आले नाही असं नाही, पण सुरुवातीला झाला त्रास. मागितली बैल बरीच, 2-4 बैलांना पैसे देऊन आम्ही पळलो नाही असं नाही, पण लय जास्त वायदी द्यायला आम्हाला लागली नाही. 2 मैदानात फक्त आम्ही वायदी दिली असं, त्यातल्या एका मैदानात गुलाल झाला आम्हाला सुरुवातीला लाभ आहे, बोर्डे मित्र आहे किकवीच आमचा, त्यांनी मदत केली 2 बैलांना. तिथून पुढं राहिलो. मोठी लोकांना बैल मागितलं तरी काही लोक देत नाही, जे आहे ते स्पष्ट आहे. 4-4 वेळा बैल मागायला लागतो. त्यात आम्हाला मग त्यानंतर आमचा मित्र एक राहुल पाटणे बोरचे, निरे बोरचे, त्यांचा एक बैल पळतो नांद्या म्हणून, त्यांनी बैल दिला आम्हाला 2 मैदान. 3 मैदान पडली आमची गाडी, 3 मैदानात गाडी गुलालात राहिली. त्यानंतर ते आकाश बाबर म्हणून जामचे मित्र आहेत आमचे, त्यांचा बैल पळायचा चॉकलेट, त्यांच्या बरं आदतला आपण हरण्या एकदा हाणला होता. त्यांचे टेटच बघायचो मी, स्वामी पळायचा ना खाली, मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं एकदा की स्वामीचं नामचं नियोजन करून द्या. मग त्यांनी खरं स्वामीची नामची गाडी त्या आकाश बाबरनी जुळवली. त्यांनी पण एका शब्दात पैरा करून दिला, आपलं गणेश माने स्वामीचे मालक. ते गेलो आम्ही, तांबेवाला मैदान होतं तिथं, आमची गाडी पहिल्यांदाच गेल्या राहिली. तिथं गेलो बी असं झालं त्यांच्या इथं की आमचा बैल बेत होलय, त्यांच्या इथं रात्रीचा नेऊन बांधला. त्यांची लहान मुलं घरातली खिडकी उघडून बघायची बैलाला, ते बैल ब्यायचं लय. त्यांची माणसं थोडी त्यांना म्हणले, आयला कसल्या बैलाबरोबर पायरा केलाय. म्हणजे वाटतं प्रत्येकाला नाही का, त्यांना वाटतं आपल्या भागातलं मैदान आहे, बैल तुम्ही पुण्यातनी बोलावलाय पण पळतोय का नाही बेतोय म्हणल्यावर. दुसऱ्या दिवशी आमची गाडी राहिली.
त्यांनाही समाधान वाटलं. मग त्यांनीच त्या दिवशी सांगितलं की तुमचा बैल आम्ही रात्री बघितलं, आम्हालाच वाटलं होतं गाडी आपली राहते या का नाही, राहिली गाडी. तिथून पुढे 4-5 मैदान आम्ही स्वामीची आणि आमचीच गाडी पळाली. त्यांच्यामुळे खरं आमचं नाव तिथं झालं. ती गाडी ज्यावेळेस पळली ना तिथं आमच्या बैलाचं नाव सगळ्या महाराष्ट्रात झालं. तिथून मागे पळत होतो आम्ही, पण आमचं नाव वरती नव्हतं. ती गाडी पळली तेव्हाच आमचं नाव झालं. आमच्या आधी त्यांचाच बैल पळत होता आणि त्या बैलाचं नाव होतं. खरं आम्ही पळायला लागल्यापासून त्या बैलामुळे थोडस आमचं नाव वर आलं. स्वामीमुळे. हा, आणि आता काहींना वाटतं ते आमच्यात काही वाद झालाय का कुणात स्वामीत आणि आमच्यात, तसं काही नाहीये. ज्यावेळेस आमची गाडी पडली 6-7 मैदान आम्हाला गुलाल झाला. आम्हाला बी फोन यायचे त्यावेळेस चांगल्या बैलांचे, त्यांना बी फोन यायचे. मग थोडस गाडी फोडून आणायला लागत होतं, कारण लोक 4-4, 8-8 वेळा फोन करायची. मग ते लय नाराज केलं गत होतं. काही कारणांमुळे आम्ही थोडीशी गाडी फोडून आणली. त्यानंतर परत योग आला होता आता, त्यानंतर लंपीमुळे आम्ही बैल 2 महिने बांधून ठेवला. लोकांचा गैरसमज होतो, तसं काही नाहीये. ती माणसं एक नंबर आहे, त्यांच्यामुळे आम्ही आमच्या बैलाचं नाव झालेलं आहे खरं कारण हे ते आमच्या मनात होतं आजपर्यंत. आता वेळ आली म्हणून मी बोलत नाही त्यांनी कधी. सुद्धा सांगितली, त्यांची मुलाखत घेतलेली आहे आपण, हा. त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यात जास्त आमची हरण्याबरोबर गाडी चांगली नाही, आमची गाडी आजही पळती तर त्याच बैला बरं पळलेली आहे. मी जास्त बोलत नाही, आज वेळ आलो योग आला म्हणून मी आपलं बोलतोय. ती माणसं आहेत खरं चांगली, त्यांच्यामुळे तर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तसं कोणाला बैल देत नाही, मोठी बैल सगळी मागितल्यात आम्ही, पण काही कारणांमुळे नाही देत बैल. आम्हाला तात्यांनी एक बैल दिला, आपलं सुभाष तात्या मांगडे, त्यांना 1-2 वेळा बैल आम्ही मागितला. त्या बी माणसाने आम्हाला बैल एका शब्दात दिला. एक समोरून आम्ही हरण्याची गाडी बघितली होती, कुठं माहिती का, आयरे आणि मोरव्यात. हा, बरोबर. म्हणजे तिकडे तो कुसूरचा बालमा होता आणि इकडे तुमचा हरण्या होता. 2 वेळा गाडी सोडली, पण दोन्ही बैलांना दोन्ही मालक काय तो क्षण काय होता. तो क्षण मी तेच मैदान होतं आमचं ओपनचं पहिलं, म्हणजे आदतलाच खेळत होतो आम्ही. तोच पायरा केला होता आपल्या आबाई बोर्डीने केकवीज आम्हाला बैल दिलता घालून. करंजेपूलचा नाग्या म्हणून बैल आहे मुंबईचा, तो बैल दिलता घालून. पहिलंच मैदान. आम्हाला बी भीती वाटत होती की आमच्या गटात एवढी मोठी गाडी लागली, आम्ही कधी ओपनला पळलोच नव्हतो. गटाला सामना झाला, बैल उजव्या खांदी पळला होता, उघड्या होता बाहेरून. परत गाड्या सोडल्या, परत सामना झाला. तर परत आम्हाला दडदड होती, आम्ही खाली होतो, काय झालं, पण परत सामना दिला, दोन्ही गाड्यांना चाल दिली. कमिटी हारली, कन्फ्युज झाली कमिटी बी, आता काय निर्णय द्यायचा ते. मग त्यांनी आपलं परत पळवण्यापेक्षा निर्णय दिला की दोन्ही गाड्यांना पुढे चाल आपण देऊन टाकू. चाल दिली, सीमेला गाडी मधून लागली, त्यावेळेस डावीने आणला बैल, मग राहिली तिथं गाडी. तोच पहिला गुलाल आमचा ओपनचा. तिथून पुढे गुलाल चालू झाले, ती मग चालू झाले. मग कधी आम्हाला थोडस इकडे तिकडे होतं, बीच मार खायला लागतो इकडे तिकडे, चालू येतो आपण गुलाल. कुठल्या पायऱ्यामध्ये पळाया आजपर्यंत? आता तिथं त्या नाग्यावर पडलो, त्यानंतर राहुल पाटणे आपलं बोरचे, त्यांचं नांद्यावर 2 मैदान पडलो. त्यानंतर स्वामीवर पडलो, स्वामीवर 4-5 मैदान पडलो. पाटकरच्या पतंगवर पडलो, त्या मांगडीच्या सुंदरवर पडलो. कोटावाडीचा रावण त्यावर पडलो. काबालीवर 1-2-3 मैदान आमची झाली, ती पण गाडी आमची चांगली पडती. दोन्ही खांदी बैल पळतो आतून बाहेरून, आपलाही दोन्ही खांदी पळतो म्हणून. टेस्टरवर एक आमचं नियोजन झालं, टेस्टरवर पडलो. आपल्या लिंगरेंच्या चिक्यावर एकदा पडलो. जास्त बी मोठ्या बैलांवर पळलो नाही किंवा जास्तही बैलांवर काय पळलेलो नाही. आम्ही काय सांगण्यापेक्षा लोकांना जास्त काळ पळाला, पळलेलो गाडी राहिली नाही राहिली. हा पळलेलो. अजून बरीच बैल आहेत आमच्या मनात की ह्या बैलांवर आम्हाला पळायची इच्छा आहे. त्यांच्या मालकांची बी इच्छा झाली पाहिजे, नाही आम्ही बैल मागून इच्छा नाही होणार. इच्छा मागितलं बी बैल लय वेळा, पण काही त्यांच्या गोष्टी असत्या, काही शब्द त्यांच्या पुढे गेले असतील, त्यामुळे आमच्या बी इच्छा आहेत ना त्या बैलावर पळावं, त्या बैलावर पळावं. मिळतील बैल, आत्ताची बैल आता मोठ्या मैदानात आमचा राहिलंय. बैलाला आता माप आणि रूप पण आले, आता मोठा झालाय बैल, आता काही गाडी बांधून म्हणलं तरी पळू शकतो. पण एवढी वेळ आमच्या म्हणजे आदत बिदतला आम्ही काही पळत नाही, मोठ्याच मैदानात मोठ्याच बैलात पळतो आम्ही. बघा, दोन्ही बैल पळून चालत नाहीत, किंवा सर्वात महत्वाचं ड्रायव्हर काय, हरण्या कशी, हरण्याच्या गाडीविषयी किंवा पळाविषयी काय सांगताल? नाही, हरण्याचा पळ एकदम छान आहे, दोन्ही खांदी पळतो चांगला. आणि कडणी लागल्यावर तर बैल विषय सोडायचा सगळ्यांनी. कडणी लागल्यावर किती बी मोठी गाडी असली ना मध्ये, तरी ती मारायची दमक बैल ठेवतो कडणी. बैल आणि काय बैलाचं अजून सांगायचं झालं तर एखाद्या मैदानात तुम्हाला असं एकदम आटीतटीचा वाटलं एखादं मैदान? नाही तसं काय झालं प्रसंग, पण बैल नाही गडणी असल्यावर काय विषय घेत नाही, आतून पण नाही बैल काय चांगलाच पळतो बैल दोन्ही खांदी म्हणलं तर. आजी नमस्ते. आज आम्ही इथं आलोय, का आलोय माहितीये का? हा, कशासाठी आलोय? मुलाखत घ्यायसाठी. हा, कशासाठी मुलाखत घेतोय नक्की?
हरणे आहे ना हा आमच्या अख्ख्या कुटुंबाचा लाडका आहे हा आणि आम्ही आहे ना त्याला पोरांनो आणि सांभाळतो. आता हा. हरण्यानं तुमच्या फार मोठं काम केलंय. मग हिंद केसरी म्हणजे किताब मिळवलेला आहे हा आणि तो अख्ख्या भारतात सगळ्यात मोठा हिंद केसरी पुशेगावचा आहे हा आणि तिथं एक नंबर. काय आनंद तुमचा झाला त्या दिवशी? आम्हाला लय आनंद झाला, हा लय आनंद झाला. आल्यानंतर काय त्याला ओवाळणी वगैरे केली? वावळले की हा वावळले की हरण्याला आहे ना आल्या वावळले की आम्ही बैलानं हा नाव एवढं केलंय तुमचं. केलंय ना. आमचं पण केलंय, गावाचं केलंय, देवाचं केलंय आमच्या हरण्यानी ना. हा हा अभिमान वाटतोय ना आता? आम्हाला अभिमान आहे. किंवा पोरांना बैल घेतला असेल तेव्हा वाटलं असेल तुम्हाला काहीतरी केलंय, हा. शर्यती नाद हा. चुकीचं आहे, हा. त्यावेळेस काय तुम्ही बोलला होता का? नाही बोललो काय नाही ना. नाही. हा. हरण्याला पोराच्या पेक्षा जास्त सांभाळतो आम्ही. अख्ख्या कुटुंबाचा आमचा लाडका आहे हा. आणि त्याच्यावर जीवले आमचा हे झालाय. आता कसं आहे पुशेगावचं एवढं मोठं हिंद केसरी मैदान, पायरा आपला कसा झाला कबालीचा आणि हरण्याचा म्हणजे? हरण्याचा. आमची गाडी पेट नाक्याला पळायला गेलो होतो आम्ही पळलो खुटावाडीच्या रावणभर. ती पडली तेव्हा महाकालवर, खालचाच बैल आहे, साखरींचा महाकाल आहे मला वाटतं, त्यांच्याबरोबर पडली. त्यावेळेस आमचं ठरलं की आपल्या दोघांना जर नाही पायरा चांगला झाला तर आपल्या दोघांची गाडी हाणू. आम्ही ह्याच्या आधी पळलो होतो, तर आमचं चाललं होतं रावणभर पळायचं. त्यांची बीच होती की आपली गाडी पळावी, पण आपला खांदा आमचा उलटा होतो उजवीला. रावण एक खांदी बैल आहे ना. त्यांना म्हणलं आमच्या सगळ्या पोरांची इच्छा आहे की बाबा आपला बैल एवढ्या मोठ्या मैदानात कमी कमी डावीने पळला पाहिजे त्याच्या सोयीच्या खांदावर. आम्ही कबालीची निवड केली. म्हणजे ते पण म्हणले आपण पळू. आणि आमचं तिथं फायनल झालं होतं. फक्त ते असं म्हणले जर तुम्हाला चांगला पायरा आला त्यातल्या त्यात तर तुम्ही चांगल्या बैलावर पळा, मी माझा पायरा दुसरीकडे कुठेही करेन, किंवा मला आला तर तुम्ही कुठेही पायरा करा, एवढं आमचं ठरलं. चालतंय म्हणलं. त्यानंतर मग इथं पडलो आम्ही पुण्यामध्ये वडकीला आपल्या हिंद केसरीला. तीच गाडी पडली, गट काढला आम्ही चांगल्या अंतरे. सेमीला थोडंसं आमची गाडी कडे लागल्यामुळे हार जिथे मार खाला. मग आता परत आमचं ठरलं. त्यांनी त्या दिवशी रात्री परत फोन केला. त्यांना असं वाटलं आपला बैल थोडासा कमी पडलाय नाही का. ते म्हणले तुम्हाला चांगला पायरा आला तर तुम्ही अजूनही नियोजन करा, मी थांबतो. सोमवार आहे आमचं चाललंय गाडी पळवायची का नाही, सोमवार बैल पळवत नाहीत ना. ते म्हणले ठीक आहे. म्हणलं सांगतो मी तुम्हाला, पण काय म्हणलं हाणू तुमच्या बरोबर गाडी. आता ते एवढं होऊन सुद्धा त्या माणसांनी मन चांगलं दाखवलं. आता एखाद्याला चांगला पायरा भेटला तर एखादा काय म्हणतो आपण यावर पळूच. आमचा बैल पळत होता, त्यांना वाटलं असतं आयला बैल पळतोय आपण पळूच, पण ते काय म्हणले तुमचा बैल चांगला पळतोय आत्ताच्या स्टेपला, तुम्हाला चांगला पायरा आला तर पळा, मा बैल मी घरी ठेवतो आणि तुमच्या बैला बरोबर येतो तिकडं. आता खरं 2 गाड्या नोंद केल्या आम्ही, 2 नोंद केल्या, 1600 रुपये आपल्या दोन्ही पावत्या त्यांनीच नोंदवल्या होत्या. म्हणले तुम्हाला चांगला बैल मिळाला तर आमच्या नावावर तुम्ही पळा. एवढं बोलल्या मग आता म्हणलं कसलाही बैल मिळाला तरी आपण यांच्या बरंच पळायचं. त्यांना म्हणलं या आपण पळू, नाही काय होत. मग आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी गेलो होतो. असं आमचं नियोजन झालं. नशिबाने आमचं साथ दिली आणि आमची गाडी राहिली. त्यांना तर लय आनंद झाला, आमच्यापेक्षा आनंद त्यांना झाला. त्यांच्याकडे आपण जाऊया मुलाखतच्या नाही. माध्यमातून. आता आपल्या भागामध्ये बघा बैल, तुमच्या भागामध्ये तशी जास्त बैल पळत नाही. नाही आमच्या भागात कदाचित आता इकडे तेजा पळतोय, आपणचा तेजा भांडेवाडीचा तेजा आणि आपला हरणे हरणे आहेत पण. बैल ठराविक, हा, हा. पण ते आपल्या एवढी वरच्या याला अशा तुम्ही जवळपासचं पायरं सुद्धा करत नाही का असं? नाही तसं जवळपासच्या पायऱ्याचं नाही काय. आपल्या बैलाला लागतो पाल्ला. हा. आमच्या भागात काय होतं रान कमी असतं, हा. 600-700 फूट, जास्तीत जास्त 800 फूट, खाली 1000-1200 फूट पाल्ला असतो. आपलं बैल रानाला नाही पडत. आम्ही पडलो होतो सासवडला, आता गटालाच मार खाला गाडीने. मग ते मन होत नाही ना, मग मार खाल्यावर मग थोडस वाटतं ना. खाली गेलं तर खाली गाडी राहते, पहिरे बी चांगले होतात पाल्याला, मग खालीच पळतो, इथं पळत नाही. प्रत्येकाचे प्रश्न असतात. खाली जायचं म्हणलं खर्च आहे. आम्ही पोरं म्हणून 2-4 जण मिळून करून जातो खाली पळाय. एखाद्याला इथं लांब एवढं पळायचं म्हणलं 10,000 रुपये खर्च नाही ना करू शकत एखादा माणूस. नाही येत खाली लोक पळाय, इथं पळतात. इथं आम्ही जास्त पळत नाही. 1 नंबर काय नाही ते 300 काय ते बारक्या ह्यांनी टाकला नंबर, ते नंबर पडला तसं ते पडलाच नंबर. म्हणजे असं काय नाही नंबर नाही काय पोरांना नाही. टाकला. आणल्यावर आवडीने आपल्या पोरांनी टाकला होता 300. ते 300 नंबर पडला, ते पडलाच तो नंबर. त्याचं काही नाही असं म्हणजे मनाने टाकलाय असं काही नाहीये. पोरांनी टाकला आल्या आवडीने, ते तसाच नंबर चालू राहिला तो. आता मोरदरीचं नाव हरण्यानं एवढं मोठं केलं, हिंद केसरीच्या मैदाना दिवशी आपल्याला काय आनंद होता? आमच्या सगळ्या मित्र परिवाराला भरपूर आनंद झाला. आणि एक अख्ख्या मित्रांमध्ये हरण्याने चांगलं नाही का, सगळी पोरं एकत्र राहिली आणि हरण्याने खरंच नाव केलं. म्हणजे गावाचं असू द्यात, मित्रांचं असू द्यात, सगळ्यांना नाही का त्यांनी
म्हणजे बैलामुळे त्याच्या लोकं पळानी एकत्र आली एवढी सगळी. हा भरपूर जण एकत्र आली आणि हरण्याने खरंच आमचं महाराष्ट्रभर नाव गाजवल्यामुळं आम्हाला खूप अभिमान आहे. मैदानाला जातो हा आम्ही मैदानाला मी कधी कधी जातो, अधून मधून जात असतो मी, पण मी ऑनलाईन लाईव्ह ला बघत असतो. कुशेगाव मैदानाला होता का तू? पुसेगाव मैदानाला मी नव्हतो, हा. पण संध्याकाळी आमचा एक गणेश म्हणून मित्र आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी नंतर आलो होतो त्याला घेऊन, मग परत आम्ही लवकर आलो. त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे आम्हाला थांबता नाही मैदानातच झाला आलं. का? हा पण आम्ही ऑनलाईन सगळं बघितलं आणि आमच्या हरण्याने खरंच आमचं नाव महाराष्ट्रभर गाजवलं. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. बैल हिंद केसरी झाला, काय आनंद होता त्या दिवशी? आनंद तर भरपूर होता. जसं सगळ्यांनी सांगितलं, आता मी काय वेगळं काय सांगणार नाही. आता सगळ्यांनी सांगितले त्याप्रमाणे आनंद हा भरपूर होता. बोलन तेवढं बैलाबद्दल कमीच आहे, कारण सुरुवातीला आम्ही बैल आणला होता त्यावेळेचा बैल आणि आत्ताचा बैल लय फरक आहे. ज्यांनी आम्हाला पायऱ्यासाठी किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतील माहितीच्या झाल्या, मग पायऱ्याच्या झाल्या, बाकीच्या समजा कुठं जायचं यायचं असेल, बैल कसा धरायचा काय असेल, या बारीक बारीक गोष्टी असतात. ह्या गोष्टी आम्हाला ज्यावेळेस बैल घातला त्यावेळेस आम्हाला कळाल्या. जोपर्यंत आपण त्या क्षेत्रात पडलो नाही तोपर्यंत आपल्याला काय ते माहित नव्हतं, पण आज हरण्याने आपल्याला दाखवून दिलं बाबा आपण पण काय कोणापेक्षा कमी नाही. आता हिंद केसरी मैदानासाठी अनेक दिग्गज बैलगाडी मालक होते, पण ज्यांच्या नशिबात गुलाल होता तो हरण्यानं तुमच्या म्हणजे अनेक जी माहितीची लोक होती त्यांना गुलाल गावलेला नाही, परंतु हरण्यानं ते करून दाखवलं. कसं असतंय, ज्याचं पळतंय त्याला सांगायला लागत नाही. आज एवढंच एक शब्द बोलतो. हा. आणि तुमचं पण आभार, तुम्ही पण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या बैलाचं दाखवलं. आतापर्यंत बैल उजेडत नव्हता, तुमच्या माध्यमातून आपला बैल उजेडत येईल. मंडळी बघा, बैलगाडी क्षेत्रामध्ये काही लोक असतात, आता तेजा बैल पळतो खेड शिवापूर किंवा भांडेवाडी ना, आप्पा वावळ आणि त्यांचा तेजा म्हणून बैल पळतो. आपल्याला बरेच दिवसापासून, म्हणजे आता हिंद केसरीचं मैदान तर आत्ता झालं, परंतु बऱ्याच दिवसापासून मला सांगत होते की तुम्ही हरण्याची मुलाखत घेतली तरी पण घरी जाऊन एकदा मुलाखत घ्या. एक सर्वसामान्य घरातला बैल आहे, बैल खरोखर चांगला आमच्या भागामध्ये पळतो. आपण असं बराच वेळा आपल्याला फोन करून सांगितलेलं आहे आणि त्यांच्या आपण रिक्वेस्ट पोटी आपण या ठिकाणी मुलाखतीला आलो. आणि सर्वात महत्वाचं की बैल तर हा पळतोय, या हरण्याचं आपल्याला आप्पा वावळ आणि त्यांच्या मित्र परिवारांना मुलाखत घ्यायला सांगितली. आपण थोडस बैलाविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारूया. नमस्ते. दादा नमस्ते. नमस्ते. एक तुमच्या भागातील नाव झालं, माणसाला कसं आहे पहिल्यांदा घरात आनंद होतो, गावात होतो, तालुक्यात होतो, तर तुमच्या तालुक्यातल्या बैलाचा एक एवढा मोठा हिंद केसरीचा किताबाचा मानकरी झाला, काय सांगताल? कसं आहे दादा की आमच्या या भागामध्ये, या आमच्या भागाला शिवंगा खोरे म्हणतात. या खोऱ्यामध्ये आमच्या इथं सेंगड किल्ला असन, अनेक म्हणजे काही काही ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि अनेक आमच्या भागामध्ये या गावामधून किंवा आमच्या शिवापूर पासून वरती अनेक पैलवान सुद्धा झाले, चांगली चांगली बैल घडून गेली. पण हा जो पहिला मानाचा किताब आहे हिंद केसरीचा किताब, तो या कावळपासून मोरदरी या हरण्याने पटकावला. त्यामुळे आमच्या म्हणजे शिवंगा खोऱ्यात एवढं आनंदाचं वातावरण झालं. म्हणजे ह्या बैलगाडी शौकीरांना असन, आमच्या क्रिकेट प्रेमींना असन, आता ह्याच्यामध्ये आमचे क्रिकेटचे वगैरे सगळे ग्रुप आहेत बैलगाड्याचे, प्रत्येक ग्रुपला हरण्याची चर्चा होती. प्रत्येक मुलाचा, प्रत्येक भागातील म्हणजे चांगल्या चांगल्या बैलप्रेमींचा सगळ्यांचा स्टेटस होते की बाबा सेमीला गाडी निकाल आमचा थोडासा लांबवला की नुसते पोरांचे फोन आले किंवा आम्ही फोन करायचो. आम्ही त्यावेळेस मैदान नव्हतो, आमची गाडी वांगीत राहिली होती त्याच्याची, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. आम्ही सगळ्यांना फोन करून निकालाचं काय झालं, मग एवढी आतुरता लागली होती. आमच्या क्रिकेटच्या ग्रुपवर अनेक मेसेज, बाबा हरण्याच्या निकालाचं काय झालं, आपली गाडी बसली, जरा थोडा तो उत्सुकता होती. त्यामुळे ते एकदम म्हणजे, आणि आता असं झालं की या खोऱ्यामध्ये हरण्यावरती आता 301 म्हणलं म्हणजे हरण्याचं नाव घेण्यापेक्षा त्याला पहिलं 301चं काय झालं किंवा काय झालं फोन वगैरे आपल्या पोरांचे, त्यांना माहिती की आपण ह्याला असतो मैदानात असतो, बैलाचं काय झालं, तेजाचं काय झालं, नंतर मग हरण्याचं काय झालं, म्हणजे असे बरेचसे नामांकित बैल आमच्या इकडं होऊन गेले. पण पहिला किताब आमच्या भागात असेल तो हरण्याचा आहे, हिंद केसरी. हिंद केसरी किताब. दादा काय सांगताल एक शान तुमच्या तालुक्यामध्ये? हरण्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या सगळ्या मित्रमंडळीला पोरांनी ज्यांना कसली शर्यतीची माहिती नसताना हे वासरू घेतलं होतं,
8 ते 10 महिन्याचं वासरू. त्याच्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित त्याचा सराव असेल किंवा छोटे छोटे मैदान खेळत खेळत आज हिंद केसरी किताबापर्यंत हा बैल पोहोचला. आज शिवगंगा खोऱ्याचं मोठ्या त्यांनी नाव झाले. तसेच मोरदरी आणि आम्हाला बी अभिमान या गोष्टीचा. आज कमीत कमी 1000-1500 मुलांचे स्टेटस होती त्या दिवशी की हिंद केसरी किताब मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि 1000 गाडीमध्ये आज हारण्याने नंबर पटकावला, त्याचा अभिमान लय वाटतो. आणि आमच्या भागात कुठलाही अजून बैल झाला नव्हता हिंद केसरी पुसेगावच्या मैदानात. तो या हारण्याने पटकावला नंबर, त्याचा लय अभिमान वाटतो. बघा गावात तर सगळ्यांना घरात आनंद वाटला गावात, आणि सगळ्या लोकांना म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रात नवीन लोक, परंतु त्यांना करून दाखवलं आणि हिंद केसरीचा मान पटकावला. असा हरण्या बैल येणाऱ्या काळातही हरण्याला माझ्या चॅनेल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बैल असाच उत्तर पळत जावं. व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू शकताय. बैल आपण ज्यावेळेस पाठीमागं बघितला होता, आपण आता खरं बैलाला रूप आलंय. जो बैलगाडी क्षेत्रात जुनी मापाची बैल पळत होती त्या मापाप्रमाणे बैल आज दिसायला लागलेला आहे. असा सिंहगडाच्या पायथ्याला असणार हे मोरदरी गाव आणि मोरदरीकरांचा हरण्या आज अखंड महाराष्ट्रभर चर्चेत बैल असणारा बैल आहे. आणि एवढी सगळी मंडळी हरण्याच्या या मुलाखतीसाठी आला, सर्वांचं धन्यवाद. मित्रांनो बघा, आता तुमचं काय शिक्षण वगैरे काय? 12वी झाली. 12वी. आता बैल पळतोय, सगळं बैलाचं तुम्ही करता बऱ्यापैकी. काय बैलाच्या गुणाविषयी कसा आहे? बैल तसा छान आहे, म्हणजे घरी तसाच मैदान गेले तसाचे. जास्त आम्ही काय मैदान नसतो. आम्ही आता भाऊ दोघं काम धंदा बघून हे करून सगळं हे करतो. आपली शाळा वगैरे सगळं बघून बैल पळवायचा. म्हणजे अजून काय मित्रमंडळ आहेत, म्हणजे काम धंद्याला आहेत, शाळेला आहेत, सगळं बघून म्हणजे रविवारची सुट्टी असली आम्ही असतो, मित्रमंडळी असतात. एवढं बैल म्हणजे सुट्टीला पळाला कसा आहे? नाही, एकदम जसा खाली तळाला आहे तसा निकालात पण आहे. जेवढा बैल त्याला वाढता येईल त्या बैलाला वाढूनच पडलेला आहे. आणि हरण्यानं आता हिंद केसरी झाला त्या दिवशी तर तुम्ही होता का मैदानात? काय आनंद काय होता? आनंद म्हणजे एवढा आता सांगू शकत नाही एवढा. आता म्हणजे ते झालं आपल्या एका भावाचा ऍक्सिडेंट थोडस, मग त्याच्यापासून आम्ही बैलापाशीच होतो. ते आम्हाला काही माहिती नाही झालेलं. भावाने सांगितलं, पण बैलापासून आम्ही कधी हलत नाही अजिबात. काय तब्येत आहे का बरं? तब्येत आहे, फोन सुद्धा आहेत चालू पोरांचं. 4 शब्द आम्हाला सांग की हरण्या बैल म्हणजे काय आहे तुझ्यासाठी? हारण्या बैल जीव येतो. हा, जीव आहे माझा. जीव आहे ना. आणि काय सगळं बाकी तुम्ही करता त्याचं? हो, बाकी सगळं मीच करतो त्याचं. अजून काय सांगचाल बैलाविषयी? बैल लई गुणी. एका कासऱ्या म्हणलं तरी मी बाहेर आणतो, घरात म्हणलं तरी नेतो, सगळं एकटाच करतो. ते भाऊ असलं तरी मीच आंबवून सगळं मीच करतो. मैदानात आम्ही बैल बघितला, बैल अग्रेसिव्ह होतो. इथं तुम्हाला कसं काय एका कासऱ्या? तो बाकीच्यांना धरूनच देत नाही. मा भाऊ मी दोघांना धरून देतो घरात. बाहेर गेला की कुणाला हात लावून देत नाही. आता हरण्याला धुण्यापासून ती सगळी कामं तुम्ही करता आम्हाला कळलंय. हो करतो. आणि काय हरण्याविषयी काय सांगताल? किंवा हरण्या ज्यावेळेस हिंद केसरी झाला पहिला फोन आला तुम्हाला कळालं त्यावेळेस काय नाही, आम्ही तर लाईव्हच पाहत होतो सगळं. आणि ज्यावेळेस सेमीला गाडीचा सामना झाला त्यावेळेस आम्हाला वाटलं नक्की काय होईल सांगू शकत नाही, पण नंतर व्हिडिओवर स्क्रीनशॉट पाठवल्यावर आम्हाला कळलं की आपलाच निकाल आहे. मग नंतर आम्ही नाही कोणाला फोन केले. नंतर मग आम्ही निकाल ऐकल्यावर मग सगळे आनंदितच झालो सगळे. हिंद हिंद केसरी झाल्यावर घरी आल्यानंतर काय बैलाला म्हणजे काय काय केलं? घरी आल्यानंतर आम्ही रात्री उशीर झाला नाही, नंतर आम्ही पूजा वगैरे केली. मग दुसऱ्या दिवशी पाऊसच होता थोडासा इकडे, मग काही दुसऱ्या दिवशी नाही. मग काल आम्ही मंदिरात वगैरे दर्शन करून आणलं. गावात चर्चा झाली असेल? हो, गावात सगळीकडे चर्चा झाली. हिंद केसरी झालं म्हणजे सगळ्यांना अभिमान आहे, गावाला पण आपल्या घरातल्यांना पण. दादाला पहिली बैल आणला त्यावेळेस सगळी बोलत होती कशाला असा नाद असं वगैरे, हा काही चांगला वायफट नाद आहे. पण आता आहे सगळी व्यवस्थित नाही का, म्हणजे सगळी अभिमानाने सांगतात. सुरुवातीला सगळी ओढत असतात, पण सुखाच आता अभिमानाने सांगतात सगळे की नाही बाबा. हा, आणि गावातल्यांना सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं नाव मोठं केलं त्यांनी आपल्या शिवगंगा खोऱ्याचं. सगळ्यांचं असं फालतू नाही ना. नाही, आता मुलींना वाटतं की काय बैलगाडी क्षेत्र किंवा शेतकरी म्हणजे फालतू वाटतंय. नाही, असं नाही ना. नाही, चांगले. खर तर सर्वसामान्यांचा आवाज निसर्गाची नाळ या युट्यूब चॅनलचे सर्वे खर तर अनेक जे सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे त्यांना कुठेतरी आपला एक न्याय मिळावा आणि कुठेतरी त्यांची थोडीशी प्रसिद्धी वगैरे व्हावी
असे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून उत्कृष्ट असं काम करणारे आमचे मित्र अमोल मोठे यांचा एक छोटासा आमच्या या मोरदरी गावातर्फे आणि शिवगंगा खोऱ्यातर्फे एक छोटासा आम्ही सत्कार करतो. त्यांनी त्या स्वीकार करावा. तर त्यांचा सत्कार करतील आमचे बंधू संतोष. राम राम. शिंगड्या बैलाचे मालक आमचे मित्र उत्कृष्ट असे कॅमेरा यांचा सत्कार आमचे उत्कृष्ट क्रिकेटपटू बाप्पू चोर करतील. बोलतो भोकला माहिती.